रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात कडवई गावात शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हजर होते। विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाला उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते। याच बॅनरवर किरण सामंत यांची मुलगी अपूर्वा सामंत हिचाही फोटो होता। त्यामुळे आता सामंत कुटुंबियांची दुसरी पिढी राजकारणात सक्रिय होते का अशी शंका आहे। कोकणातील राजकीय वारसदार आपण बघितले तर सुनील तटकरे त्यांची मुलगी आदिती तटकरे श्रीवर्धन मधून आमदार आहे। सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे विधान परिषदेवर आमदार आहे। रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम खेड दापोली मंडणगड मधून आमदार आहे। नारायण राणेंचा मुलगा निलेश राणे माजी खासदार आहे। नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे कणकवली देवगड मधून आमदार आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी अमोल मोरे आता आपल्या सोबत आहे। अमोल, सामंत कुटुंबियांची दुसरी पिढी ही राजकारणात आता येते का आणि त्याचाही सुतोवाच म्हणायचं का? सौरभ, जर राजकीय परिस्थिती बघितली किंवा बॅनर ज्या आहेत किंवा ज्या पद्धतीनं अपूर्वा सामंत हिचा वावर राजकारणातलं काही म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये वाढलाय, त्यावरून नक्कीच ही राजकीय वर्तुळात चर्चा आहे की आगामी जी तिची वाटचाल असणार आहे ती नेमकी कशी असणार आहे। कारण की आता जर आपण काल बघितलं तर संगमेश्वरमध्ये कडवई इथं शिवसेना शाखेच्या जे ओपनिंग झालं आणि तिथं हा जो बॅनर लावलेला होता त्यावरती किरण सामंत यांचा भावी खासदार म्हणून कटावायचे होते आणि त्याच वेळेला कुठेतरी अपूर्वा सामंत हिचा फोटो जो आहे तो त्या ठिकाणी लक्षवेधी ठरत होता आणि तोच एक चर्चेचा विषय राहिला अनेकांसाठी। आणि त्याच वेळेला जर आपण दुसरी बाजू बघितली तर अद्याप तरी सामंत कुटुंबियांकडून तशा प्रकारचे कोणतेही सुतोवाच म्हणजे डायरेक्टली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करण्यात आलेले नाहीये। कार्यकर्ते मात्र बॅनर लावत आहेत, त्या ठिकाणी अपूर्वा सामंत तिचा दौरा होतोय किंवा ती ज्या ठिकाणी भेट देते त्या ठिकाणी तशा प्रकारची बॅनरबाजी किंवा वातावरण जी निर्मिती आहे ती मात्र नक्कीच केली जात आहे। त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की किमान जी सध्याची राजकीय परिस्थिती पाहतोय त्यावरून हे राजकीय लॉन्चिंग होऊ शकतं का याबाबतची जर प्रश्न विचारले तर त्यात वावगं काही नाहीये। अर्थात आगामी काळात याबाबतच्या गोष्टी स्पष्ट होतील, पण लॉन्चिंग होणारच नाही किंवा सक्रिय राजकारणात दिसणारच नाही अपूर्वा सामंत असं आपण नाकारू देखील शकत नाही। सौरभ, ठीक आहे अमोल, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।